होते आणि कपडासुद्धा एकदम सिकुडून जातो एकदम. तर मी मग हा धुतलाच नाही, हा मी असाच ठेवला. एक अनुभव आल्यावरती माणूस सगळं काय शिकतो. म्हणून मी हा असा की तुम्ही सिंपल असा मुखवटा घेऊ शकता. मी सिंपलच घेतलेला, काही वर्क वगैरे नव्हतं केलेलं, सिंपल होता. पण मी म्हटलं ह्याला काहीतरी थोडंसं आपल्या मनाप्रमाणे आपण लूक देऊया आणि हॅलो, नमस्कार. तर कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि मस्त राहून स्वस्तही राहा, असं स्वामी समर्थांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर फ्रेंड्स, आजचा नवीन जो व्हिडिओ आहे ना, तो आहे मार्गशीर्षच्या गुरुवारचा पूजेसाठी लागणाऱ्या मुखवटे आणि वस्त्राचा. तर मला माहिती आहे तुम्ही अगोदरच सगळ्यांनी तयारी करून ठेवलेली असेल आणि केलेलीही असेल. मला थोडासा वेळ झाला. मी सगळ्यात आधी तयारी सुरू केली होती आणि मलाच उशीर झाला. कारण की मला ना ॲक्च्युलीमध्ये जायचं होतं दादरला मुखवटे वगैरे बघण्यासाठी, घेण्यासाठी. कारण खूप सारे असे मुखवटे आहे ना मार्केटमध्ये आलेले आहेत, खूप छान छान आहेत. तर तसा मुखवटा मला घ्यायचा होता, एक घ्यायचा होता, पण जाता काही आलं नाही. आवाजावरून कळतच असेल तुम्हाला की तब्येत खूपच खराब होती आणि गेले 15 दिवस नुसतेच बेडवरती पडून होते, कारण की काहीच करता आलं नाही. खूप अशक्तपणा आणि त्रास होत होता. तर आणि मी मी आजारी, डुग्गू आजारी, इशीसुद्धा आजारी. तर अशा प्रकारे ना मी बरी होत होती, तर डुग्गू आजारी पडत होता. त्याच्याकडे लक्ष देता देता इशी आजारी पडत होती. तर असं होत होतं की मागे एक बरं होतोय, तर एक आजारी, दुसरा बरा होतोय, तर तिसरा आजारी, असंच चाललं होतं. तर ठीक आहे, होतं. तर मी आज तुमच्यासोबत आहे ना माझ्याकडे असलेले मुखवटे आणि मी नवीन मागवलेले मुखवटे, वस्त्र, तर हे कसे आहेत ना हे मला तुमच्यासोबत शेअर करायचे आहे. तर प्लीज व्हिडिओ बिलकुल पण स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा फ्रेंड्स. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला दागिनेसुद्धा दाखवायचे आहेत की मी कोणते दागिने आणलेले. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया की कोणते कोणते मुखवटे मी घेतलेले आहेत. तर इथे बघा, मी ना ऑनलाईन मागवलं आहे ना, तर इथे बघा, मी ना जो ऑनलाईन मागवलेला मुखवटा आहे ना, तो हा आहे. तर मी हा ऑनलाईन मागवला आहे आणि मला हवा होता छोटा, पण मिळाला हा. आणि काय ना, मग विचार केला राहू दे, चालेल एवढासुद्धा. तर मला दाखवते ओपन करून. तर हा बघा, असा आहे माझा मुखवटा. तर हा मी मागवला आहे मार्गशीर्ष महिन्यासाठी ऑनलाईन आणि खरंच खूप छान मुखवटा आहे. याच्यावर डिझाईन, नक्षीकाम, नथ आणि बघा किती डोळे देवीचे किती रेखीव आणि सुंदर दिसत आहे आणि चेहरासुद्धा असा खूप छान वाटत आहे बघा. तर हा एक मी मागवला आहे, जवळून बघू शकता. आणि देवीच्या वरचा ताजसुद्धा किती सुंदर असा हिरेजडित झालेला असा वाटतोय, म्हणजे हिरेच हिरे लावलेलेत असं वाटतोय. तर मी असा एक मुखवटा मागवला आहे आणि देवीची टिकलीसुद्धा खूपच सुंदर दिसते फ्रेंड्स. तर अशा प्रकारे हा मुखवटा एक मी मागवलेला आहे. दुसरा अजून एक मुखवटा तुम्हाला मी दाखवते. हे सगळं अशीच पॅकिंग करून आलेले आहे. तर दुसरा मुखवटा आहे ना, आधीचा मुखवटा जो दाखवला ना तो प्लास्टिकचा होता आणि हा जो आहे ना हा थोडा म्हणजे प्लास्टिकचा नाही बोलणार, पण बघा किती सुंदर आहे आणि महालक्ष्मीचंच रूप आहे हे सुद्धा. तर मी हा एक असा मागवला आहे, कारण मला हा असा एक घ्यायचा होता. तर मी हा एक मागवला आहे बघा, दाखवते तुम्हाला. हे बघा, पूर्ण किती छान असं नक्षीकाम वगैरे आणि डिझाईनसुद्धा खूप छान असं रेखीव आहे. इवन चेहरासुद्धा बघा किती सुंदर आहे, डोळेसुद्धा बघा किती सुंदर दिसतात ते. आणि दोन्ही नाकांमध्ये नथ दिलेली आहे. इथे इथे सुद्धा एक डायमंड आहे, इथे सुद्धा एक डायमंड आहे. तर अशी आहे. तुम्ही नथ नाही घातली तरी चालेल, पण मला इथे नथसाठी होलसुद्धा दिलेला आहे. तर हे असा आहे एक हा मुखवटा. तर मी 2च मुखवटे ऑर्डर केलेले आणि ऑलरेडीचे माझे पहिले मुखवटे होते. तर मी ते काही ऑर्डर म्हणजे मी ते काही नाही केले, पण हे 2 हे बघा. तुम्हाला जर हे सगळं नको पण असेल ना, तर तुम्ही सिंपल असा मुखवटा घेऊ शकता. मी सिंपलच घेतलेला, काही वर्क वगैरे नव्हतं केलेलं, सिंपल होता. पण मी म्हटलं ह्याला काहीतरी थोडंसं आपल्या मनाप्रमाणे आपण लूक देऊया आणि मी विचार करत होते की बघू मला जमतं का? पण मला जमलं आणि सक्सेस झालं. तर मी खूप छान असं बघा हा करून घेतलेला आहे. तर ह्याला सुद्धा मी तुम्हाला मुखवटे तर दाखवले. आता मी तुम्हाला साड्या दाखवते देवीच्या. सुद्धा काही आधीच्या सुद्धा तुझ्याकडे होत्या आणि आता मी नवीन सुद्धा काही मागवलं आहे. तर ही ना मी नवीन मागवलेली साडी आहे. हे बघा, खूप छान अशी डिझाईन आहे आणि काय म्हणतात त्याला बघा. हो बाबू. तर हे असं अशी वस्त्र आहे, ही साडी खूप छान आणि सुंदर आहे. तर हे मी ऑनलाईनच मागवलेलं आहे आणि हे त्याचा पट्टा आहे बघा. खूप छान आणि सुंदर आखीव रेखीव आहे. खूप छान वाटतं असं.
तर हे सुद्धा तुम्ही याचं घालू शकता. याला बिलकुल पण वॉश करायचं नाही. याच्यावर जर हळद कुंकू पडलं असेल ना तर सुक्या कपड्याने पुसून काढायचं आणि हे जशाच तसंच राहतं. तर मला हे खूप आवडलं होतं, तर मी हा एक घेतलेला आहे मुखवटा. मला काही जास्त महाग नाही पडले. ऑनलाईन मी घेतलेलं. तर एक ताई हा घरच्या घरी याचा बिझनेस करते, मी तिच्याकडून मागवला आहे हा. तर तिने मला हा आहे ना 200 रुपयाला दिला आणि त्याच्यातूनच बघा मी हा एक व्हाईट कलरचा मागवला आहे. तसं म्हणतात की व्हाईट कलर हा शांततेचं प्रतीक असतं म्हणून आणि व्हाईट कलरसुद्धा महालक्ष्मी देवीला खूप आवडतो म्हणून मी हा एक मागवलेला आहे. आणि हाच त्याचा पट्टा आहे बघा, डोक्यावर घेण्याचा देवीचा. तर हे असं आपण ठेवू शकतो, असं. आणि हा असा येईल हा देवीच्या अंगावरती आणि खूप सुंदर दिसेल. तर हा एक सुद्धा मी मागवलेला आहे. हा पुणेरी पैठणीचा आहे. तर मला हा असा सुद्धा एक घ्यायचा होता. तर हा मी ना लोकल मार्केटमधून आणला आहे. जास्त असं काही हे नाही आहे, लोकल मार्केटमधूनच घेतलेला आहे मी हा. तर इतका मला म्हणजे महाग नाही पडला हा. आम्हाला काहीतरी त्यांनी 180 सांगितलेलं, तर 150ला दिलेला आहे. तर हा त्याच्यावरती पट्टा आहे. याला पुणेरी पैठणी बोलतात आणि हा ना खूप सुंदर दिसत होता आणि कपडासुद्धा बघा खूप छान आहे. आणि ह्याला ना पाठी कॅनव्हास आहे, तर धुवायचा बिलकुल पण नाही. नाहीतर मग हे कॅनव्हास आहे ना खराब करताना कपडे आपले ना एकदम असे खराब होऊन जातात. तर हे ना जशाच तसे राहू शकतात म्हणून हा एक आहे. आणि हा त्याचा वरचा पदर आहे देवीसाठी. तर हा बघू शकता तुम्ही. एक हा मी मागवलेला आहे. हा सुद्धा मी लोकल मार्केटमधूनच घेतला आहे. खूप छान एकदम रेखीव बघा, खूप सुंदर दिसतोय आणि असा हा कल्पना बनल्यावरती एकदम छान दिसणार आहे देवी आपली. तर तुम्हाला तर मी जेव्हा देवीला सजवेल तर तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेलच. तर हा मल्टी कलरमध्ये आहे आणि खूप सुंदर दिसतो. खूप छान असा फिरता कलर आहे हा. खूप छान वाटतो. हा त्याचा दुपट्टा आहे बघा वरती. असं साडीवर म्हणजे डोक्यावर घ्यायचा वगैरे पट्टा असतो ना हा देवीच्या, तो आहे हा. तर खूप छान दिसतो बघा. हा सुद्धा एक आहे माझ्याकडे वस्त्र. तर हा आहे ना हा आणि हा जो आहे ना, हा माझे गेल्या वर्षीचे आहेत. पण मी ना गेल्या वर्षी कसं गेल्या वर्षी मी हे 2 घेतलेले होते. तर हा सुद्धा खूप छान आहे आणि याचा कपडासुद्धा खूप सुंदर आहे, छान आहे. एकदम क्वालिटी पण खूप सुंदर आहे. तर हे ना असे आता बरेचसे मार्केटमध्ये सुद्धा आले. मी काल बाजारात गेले होते, तर कालसुद्धा मी पाहिले. तर हे सगळे हेच क्वालिटी होते आणि हेच होते. पण हे मी अगोदर घेतलेले होते आणि हा त्याचा पट्टा आहे बघा. तर हे सध्या खूप ट्रेंडिंगला आहे आणि महालक्ष्मीला अशीच वस्त्र घातली जातात म्हणून असा हा लूक असतो याचा. आणि हा जो आहे ना, हा माझ्याकडे अगोदरचाच होता. हे बघा खूप छान आणि सुंदर दिसतोय बघा. छान वाटतो ना? तर हा सुद्धा आहे ना माझा अगोदरचा आहे आणि म्हणजे जुना आहे माझा हा खूप. मी अगोदर वापरायची त्यातला. आणि माझ्याकडे ना एक अशातला सुद्धा होता. पण ना त्याचं काय झालं, मला पण ह्याचा एक्सपिरियन्स कधी आला किंवा मी असावाला एक घेतलेला होता ना, तर त्याच्यावरती ना दूध सांडलं होतं. आणि ते दूध सांडलं म्हणून मी तो कपडा वॉश केला आणि तो वॉश केल्यावरती ना तो कपडा एकदम असा म्हणजे त्याचं कॅनव्हास खराब झालं, तो कपडासुद्धा खराब झाला. मग असं झालं की नको वापरायला म्हणून मग तो. आणि आपण कसं आपण धुतो आणि सुकायला ठेवतो किंवा वापरतो, तर ह्याचा कॅनव्हास जो असतो तो एकदम कडक असतो आणि त्याच्यामुळे ना कॅनव्हासमुळेच हे स्टेबल असतात, व्यवस्थित राहतात आणि ह्याची घडी पण व्यवस्थित दिसते. पण जेव्हा आपण ह्याला धुतो ना तेव्हा ह्याची पूर्णपणे म्हणजे हे खराब होऊन जाते. डिझाईन पण खराब होते आणि कपडासुद्धा एकदम सिकडून जातो एकदम. तर मी मग हा धुतलाच नाही, हा मी असाच ठेवला. एक अनुभव आल्यावरती माणूस सगळं काय शिकतो म्हणून मी हा असाच ठेवलेला. तर तुम्हाला पण मी तेच सजेस्ट करेन की कपडा बिलकुल पण धुवू नका, काही होत नाही. तसेच जरी तुम्ही देवी आईला वापरले तरी काही होत नाही. हा बघा हा ह्याच्यावरचा पट्टा आहे. तर हा सुद्धा मी लोकल मार्केटमधून घेतलेला आणि खूप छान आलेले. हे माझे मागच्या मागच्या वर्षीचे आहे, मग केलंच नाही. आणि एक हा एक माझ्याकडे आहे बघा, हे किती छान वाटतात ना. तर अशा प्रकारे मी माझ्याकडे हे वस्त्र आहे, बघू शकता. ही अशी वस्त्र आहेत माझ्याकडे. तर हे जे आहेत ना मी काही लोकल मार्केटमधून घेतलेले, पण ना मी घेतले ना तरी मी वापरून असे त्याला व्यवस्थित प्लास्टिक बॅगमध्येच ठेवून देते. कारण ते त्याचे छान राहतात, सेपरेट राहतात. ज्याचा त्याचा कलर एकमेकांना मिक्स होत नाही त्याच्यामुळे. आणि ते एकदम दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसतात आणि आपण काढायला सुद्धा ना इझी होऊन जातात. म्हणजे आपण पटकन वस्त्र काढायचं झालं की आपण पटकन काढू शकतो अशा प्रकारे. आता मी तुम्हाला ना देवीचे दागिने दाखवते. तर हे बघा मी ना बोरमाळ घेतली आहे देवीसाठी. मी ना देवीसाठी बोरमाळ घेतलेली आहे. तर हे माझ्याकडे नव्हतं, मला घ्यायचं होतं हे. आणि बाकीचे अगोदरचे दागिने आहेत माझे जशाच तसेच म्हणून. तर हे ना असं लावायला खूप छान वाटतं म्हणून मी अशी बोरमाळ घेतलेली देवीसाठी, बघू शकता.
हे खास करून देवीचे दागिने. नाहीतर मग कसं असतं, आपण कधी कधी आपले स्वतःचे सुद्धा ओरिजिनल दागिने सुद्धा आपण आपल्या देवीला घालतो, म्हणजे हे करतो, ठेवतो. तर मी हे असं दागिना घेतला होता, म्हणून म्हटलं की ह्यावेळेस असं थोडा दरवेळेस काहीतरीचा वेगळ्या वेगळ्या दागिनेचा लुक देऊया. ती मला बोरमाळ खूप आवडली होती, तर हे मी घेतलेलं आहे. सेपरेट सेपरेट आहे, ही मोठी आहे. सॉरी. सॉरी. तर ही सेपरेट आहे आणि ही पण एक सेपरेट आहे. आणि ही ना मोठी आहे, ही छोटी आहे. तर असं आपण एकात एक घालून अशी सुद्धा आपण लावू शकतो. म्हणजे छोटा मोठा लेअरवाला हार घातल्यानंतर खूप छान दिसतो. तर हे मी घेतलेलं आहे. माझ्याकडे देवीसाठीचा आहे ना लक्ष्मी हार आहे, अगोदरचाच आहे माझा. अं, तर हा अगोदरचाच माझ्याकडे लक्ष्मी हार आहे. तर मला ना खूप आवडला होता. मागच्या वर्षी मी देवीला गेले होते ना तेव्हा घेतलेला. तर हा बघा असा खूप छान आणि एकदम मस्त दिसतोय. त्याच्यावरची लक्ष्मी देवीसुद्धा खूप छान दिसतात आहे. तर मी हा असा घेतला होता, बघू शकता. तसं छान असं हे दागिने मी देवीसाठी घेतलेले आहेत. त्यानंतर ही सुंदर अशी नथसुद्धा मी देवीसाठी घेतलेली आहे. माझी ओरिजिनल नथसुद्धा आहे, मी तीसुद्धा घालते किंवा ही सुद्धा घालते बघा. ही पोवळ्याची मणीची माळ आहे, नुसती माळ आहे. तर ह्याच्यामध्ये मध्ये ना पोवळे आहेत. तर ही सुद्धा म्हणजे आपण कधी कधी असं हे असं मिक्स असं आपण घालू शकतो. हे बघा असं करून म्हणजे वरती खालती असं घालू शकतो आपण मस्तपैकी. तर मी जेव्हा घालून दाखवेल ना तुम्हाला तेव्हा तुम्हाला कळेल. तर ही माळ आहे आणि एक अशी सिंपल अशी माळ आहे. ही बघा सिंपल एक माळ आहे. तर ह्या माळीतनं मी म्हणजे लोकल दुकानातूनच घेतलेल्या होत्या. पण ह्या माझ्या अगोदरच्या आहेत. पण ह्याची पॉलिश बिलिश ना बिलकुल पण गेलेली नाही. एकदम चांगली पॉलिश आहे. कारण कसं ना आपण जेव्हा ठेवतो व्यवस्थित, तर त्या व्यवस्थित राहतात. तर ही अशी आहे आणि ही आणि एक ही सुद्धा माळ आहे माझ्याकडे. ही बघा. तर ही सुद्धा सुंदर माळ आहे, बघू शकता. ही सुद्धा सुंदर माळ आहे. तर हे सुद्धा मी असे काही दागिने देवीचे घेतलेले. तुम्ही म्हणत असाल की मंगळसूत्र नाही आहे. तर आहे मंगळसूत्र. मंगळसूत्रसुद्धा मी हे केलेले, घेतलेले अगोदरचे माझे आहे, काही घेतलेले पण आहेत. आणि ना फ्रेंड्स, माझा आहे ना गेल्या वर्षी कलश वरून खाली पडला म्हणून तो फुटला. तर मी ना ह्यावेळेस दुसरा कलश घेऊन आली. ते वेगळं कलशसुद्धा तुम्हाला दाखवते. मी कलश नाही आणला आहे, म्हणजे हंडाच आहे तो, छोटा हंडा आहे बघा. तर मी ते तुला कलश घेऊन हा असा छानसा हंडा घेतलेला आहे. आणि याच्यावरती ते छान असं जर लावलं ना तर खूप सुंदर असं दिसेल बघा. आणि खूप सुंदर अशी आपली देवी दिसणार आहे. तर मी असं एक हंडा घेतलेला, छोटा कलश आणि एक छोटी समईसुद्धा घेतलेली आहे. ॲक्च्युली ना माझ्याकडे एक समई अशी आहे, मला ती लग्नामध्ये भेटलेली. तर त्याला ना एक जोडी म्हणून मी ही एक समई घेतली आहे. ही बघा ही अशी समई आहे, छोटी साईजची ही. तर कधी छोट्या समईसुद्धा उपयोगी पडतात आपल्याला. मोठ्या नाही काढायचं झालं तर कधी आपण आलटी करून छोटाही ठेवू शकतो. तर एकदा मी तुम्हाला माझ्या दिव्यांचं कलेक्शनसुद्धा दाखवेल. तर हा बघा हा असा आणि मस्त हंडा आहे हा. खूप जाडवड आहे, छान आहे. असं बघू शकता तुम्ही. तर फ्रेंड्स अशी होती माझी शॉपिंग आणि तयारी मार्गशीर्षची. तर आता परवापासून मार्गशीर्ष सुरू होतोय. मार्गशीर्ष सुरू होतोय होते. तर मार्गशीर्ष सुरू होते परवापासून. तर इथे टुकूची बडबड गडबड चालली. मी दरवाजा लॉक केला होता म्हणून. खाल्लं त्याने ये चे. तर फ्रेंड्स अशी होती माझी मार्गशीर्ष महिन्याची तयारी. तर पुढे आपण आता परवापासून मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे. आणि सुरू होते नाही, ऑलरेडी सुरू झालेला आहे फ्रेंड्स. फक्त परवा पहिला गुरुवार आहे. तर त्याच्यासाठी नको दाखवून तर पहिला गुरुवार आहे परवा. तर मग उद्यापासून मी थोडीफार तयारी करून ठेवणार आहे. पण कसं होतं ना, डुगू लहान आहे आणि कधी कधी मला ना तो काही करूच देत नाही. आणि माझं मग खूप उशीर होऊन जातो. इथे सुद्धा बघा त्याची मस्ती चालली आहे. इथे हे तुपाचे दिवे खूप छान आहेत, 1-1.5 तास जळतात. गाईच्या तुपापासून बनवलेले दिवे 1-1.5 तास जळतात. तर हे मला ना मी जे मुखवटे मागवलं होतं ना ऑनलाईन, हे मला त्याच्यामधून आलेलं आहे. तर हाय का टुकू, हाय. इकडे इकडे बघ. हाय, कसे आहे तुम्ही? गुड. डुकूची ॲक्टिंग ना मस्त असते. तर असं होतं एकंदरीत आजचा व्हिडिओ. तर तुम्हाला पुढे दिसेलच, डुकू ओरडायचं नाही बाळा. तर पुढे तुम्हाला दिसेलच की माझी गुरुवारची पूजासुद्धा तुम्हाला दिसेल. आणि हळदीचं लेपन कसं मी करते, रांगोळी वगैरे ह्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला दिसतील. तर मी ना काही रांगोळीचे साचेसुद्धा मागवलेले ऑनलाईन आणि मला ते खूप छान आले. तर तुमचं कोणाला हवे असेल ना तर मला नक्की सांगा. तर ना हे बघा, हे असे मी मागवलेले आहे. लाकडाचं हे आहे वरती आणि आतमध्ये एकदम छान असं हे आहे, जाळी आहे याला आणि मस्त आहे बघा.
लक्ष्मी लक्ष्मी विष्णू प्रसन्न असं दिसेल. हे उलटं दिसतंय श्री लक्ष्मी विष्णू प्रसन्न आणि हे लक्ष्मी विष्णूचे चिन्ह आहे. तर खूप छान आहे. असे जर तुम्हाला हवे असले तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुम्हाला सांगेन त्याची प्राईस किती आणि काय आहे ते. आणि मला श्रीयंत्राचं कुंकुमार्चन पण करायचं आहे. तर तो सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येईल कुंकुमार्चनचा, की कसा करायचा. आणि एक आहे जो तो कुंचनचा आहे, लक्ष्मी कुंचनचा. तर तो सुद्धा व्हिडिओ घेऊन येणार आहे मी लवकरच. तर सगळे व्हिडिओ नक्की बघा, बिलकुल पण स्किप करू नका. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा फ्रेंड्स. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.